काय मग दिवाळीमध्ये कुठले फोन्स घेतले तुम्ही नक्की सांगा खाली. आय रिअली वॉन्ट टू नो. यावेळेचा फ्लिपकार्टचा आणि अमेझॉनचा सेल फार मोठा झाला आहे. म्हणजे लिटरली बरेच लोकांनी नवीन फोन्स घेतलेत. आता नवीन फोन्स घेतल्यानंतर तुमच्या फोनवरती कुठले नवीन नवीन ॲप्स पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बराच रिसर्च करतो आम्ही. जेव्हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतो ना तेव्हा भरपूर रिसर्च असतो आणि त्याप्रमाणे आम्ही वापरतो त्या ॲप्सना आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. असेच मी तुम्हाला एक 7-8 ॲप सांगणार आहे जे मला वाटतं सगळ्यांना कमीत कमी 3-4 ॲप्स तरी आवडतीलच आणि त्याला फायदा सुद्धा होईल त्याचा. तर चला चालू करूया. पण त्याआधी मित्रांनो जर का पहिल्यांदी आमच्या चॅनलवरती आला असेल तुम्हाला माहिती काय करायचं सबस्क्राईब अँड बेल आयकन. चला पहिला ॲप जो आहे ना तो मी ते सोशल मीडियावरती सुद्धा मी त्याच्याबद्दल बोललो. आराताई मेसेंजर हा बेसिकली एक इंडिया मेड इन इंडिया व्हॉट्सॲपचा ऑल्टरनेटिव्ह आहे. आता मेड इन इंडिया आहे म्हणजे जोहो तुम्हाला माहिती आहे ना इंडियन कंपनी आहे श्रीधर वेंबूची. त्यांनी हा लॉन्च केलेला आहे. अँड आय टेल यू व्हॉट अतिशय प्रीमियम दिसतो. भरपूर म्हणजे दाबून फीचर्स आहेत आणि तुम्ही लिटरली 200 MB पर्यंत फाईल्स ट्रान्सफर वगैरे करू शकता. व्हॉइस कॉल आहे, व्हिडिओ कॉल वगैरे आहे, फोन कॉल्स करू शकता, ग्रुप चॅटिंग करू शकता. भरपूर आहे. ट्राय करा जर का आतापर्यंत ट्राय केलं नसेल ना. दुसरा ॲप जो आहे तो लिस्टी. त्याचं नाव बेसिकली काय माहिती का तुम्ही कुठले मूवीज बघता, तुम्ही सिरीज कुठले बघता, कुठल्याही प्रकारची लिस्ट करायची असेल, जर्नल करायचं असेल तुम्हाला म्हणजे टू डूच आहे. टू डू कशासाठी असतं की तुम्हाला काय करायचंय. पण लिस्टी जी आहे ना ते तुम्ही काय केलंय ह्या सगळ्या लिस्ट तुम्ही बनवू शकता की मी ह्या वर्षात हे मूवीज बघितलेले. तुम्ही सर्च करा फक्त कुठला ब्रेकिंग बॅड बघितलंय ब्रेकिंग बॅड सर्च करा. त्याचं जे कव्हर पोस्टर असतं ते येऊन दावत मग खूप छान लिस्ट करतं. बेसिकली सगळ्याच्या लिस्ट बनवतं. वेदर इट इज मूवीज, वेब सिरीज, बुक्स, लिंक्स, जे काही सगळं काही. आणि तुम्ही ऍड करू शकता. व्हेरी इझी टू यूज, व्हेरी सिम्पल यू आहे. नक्की ट्राय करा जर का तुम्हाला लिस्ट बनवायला आवडत असतील तर. लिस्टी बरं हे जे ना हे थोडं फन ॲप आहे. हे मी विचार करत होतो इन्क्लूड करायचं का नाही. हायपर ड्रॉइड जर का तुम्हाला विंडोज आवडत असेल आणि तुम्हाला तुमचं जे मोबाईल फोन आहे स्पेशली तुम्ही जर का फोल्डेबल फोन वगैरे वापरता ना तर डेफिनेटली हायपर ड्रॉइड वापरा. कारण की ही जी स्क्रीन आहे ना ती लिटरली विंडोज सारखी होऊन जाते. म्हणजे तुम्हाला खाली टास्कबार येतो, फाईल मॅनेजर वगैरे आहे. तुमचे जर काही विंडोज मध्ये फोल्डर्स वगैरे दिसतात तसेच दिसतात. स्टार्ट मेनू आहे हा बघा. एक्झॅक्टली जसं विंडोज 11 मध्ये तुम्हाला UI मिळतं ना तसंच एक्झॅक्टली अँड्रॉइडच्या आतमध्ये मिळतं. तर इफ यू आर कम्फर्टेबल युझिंग विंडोज किंवा तुम्हाला तसं एक वेगळं लुक वगैरे पाहिजे असेल तुमच्या फोनचा तर हायपर ड्रॉइड डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. टास्कबार आहे, स्टार्ट मेनू, विजेट सगळं काही. एव्हरीथिंग लुक्स लाईक विंडोज. एका लाईनीत म्हणायचं झालं तर अँड्रॉइडच्या जागी तो एक विंडोज लॉन्चर आहे. पुढचा जो ॲप आहे ना त्याचं नाव पॉकेट कॅल्क आहे. कॅल्क्युलेटर म्हणजे 1+1 वाले कॅल्क्युलेटर नाही. सगळं काही तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकता. लिटरली EMI कॅल्क्युलेट करू शकता. GST कॅल्क्युलेटर आहे. 5%, 12%, 18%, 28% जे काय असेल ते सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुमचं इन्व्हेस्टमेंट SIP जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. इंटरेस्ट रेट तुम्हाला एवढ्या मिळालंय त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय ते सगळं करू शकता. गव्हर्नमेंटची स्कीम्स विमा योजना वगैरे सगळ्या असतात त्याचे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं की किती इन्शुरन्स झालेला आहे, विमा किती आलेला आहे ते सगळं करू शकता. आणि फारच क्लीन आणि मिनिमल UI आहे याचा. एकच ॲप पाहिजे बस. कॅल्क्युलेशन तुम्हाला डोक्यात करण्याची गरज नाही. पॉकेट कॅल्क सगळं काही करून देईल. बरं पुढचा जो ॲप आहे तो जवळजवळ सगळ्यांकडे असला पाहिजे. एस्पेशली तुमच्याकडे जर का नवीन फोन नसेल, जुना फोन असेल तर. इलेक्ट्रॉन तुमची बॅटरी बद्दल सगळे स्टॅट्स देतं. त्याची कपॅसिटी किती, ऑप्टिमाइज्ड बॅटरी चार्जिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देतं. म्हणजे बेसिकली सगळे स्टॅट्स वगैरे तुम्हाला देतं. आणि अलार्म सुद्धा देतं जर का लो बॅटरी असेल किंवा फुल चार्ज झालं असेल अलार्म वगैरे करतं. आणि डिझाईन याचं मला अतिशय आवडलेलं आहे. सो इफ यू वॉन्ट अ नाईस नक्की इलेक्ट्रॉन कडे तुम्ही बघू शकता. पुढचं ॲप आहे ना तो ॲप नाही ब्राउझर आहे आणि तो प्री रजिस्टर साठी ओपन आहे आता पण लवकरच येणार आहे. पण तुम्ही यू शुड बी वन ऑफ द फर्स्ट टू गेट दॅट. कॉमेट ब्राउझर PC वरती ऑलरेडी आलेला आहे. बेसिकली AI ब्राउझर भरपूर काही गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्हाला आता सर्चची गरजच नाहीये. सरळ तुम्ही ओपन केलं ना ब्राउझर तिथंच येतं. तुम्हाला ते जे चॅट मोड येतं तिथं सांगायचं काय पाहिजे ते आणि ते सगळं तुम्हाला क्रिएट करून देईल. पण जर सांगितलं मोबाईलवरती प्री रजिस्ट्रेशन आहे. गुगल प्ले स्टोर वरती जाऊन सर्च करा आणि रजिस्टर करा. ट्राय कॉमेट ब्राउझर. आय थिंक इट इज वन ऑफ दी बेस्ट. तर असे होते 6-7 ॲप. मला वाटलं की तुम्हाला माहिती द्यायला पाहिजे या ॲप्सची आणि ह्याच्यामधला जर का तुम्हाला कुठला युजफुल वाटत असेल तर डाउनलोड करा. मी सगळ्याचे लिंक्स खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये. नक्की जाऊन बघा. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामधला कुठला ॲप सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेला आहे किंवा तो तुमचा फायदा करून दिला असा कुठला ॲप आहे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.